हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आवाज येतो माझा. आज आम्ही चाललो आहे साळ पुनर्वसनला. दोडामार्गजवळ साळ पुनर्वसन आहे. तर तिथे चाललो आहे. तिथे गणपती मंदिर आहे. गणपती मंदिरचं वर्धापन दिन आहे आज. तर तिकडे पूजा वगैरे असते, सत्यनारायण पूजा, आणि रात्री नाटक वगैरे असतं. तर आता आम्ही चाललो. माझ्या नंदेचं घर आहे तिकडे. तर त्याने सकाळी फोन केलेला की या म्हणून नंदेने वर्धापन दिनासाठी. तर म्हणून चाललो आहे आम्ही तिकडे आता. आणि इथून आता आम्ही पोचलो इथे. तर अगोदर गाडी पार्क करतो आणि नंतर मग आपण आतमध्ये जाऊया. छान मंदिर आहे आणि मूर्ती पण गणपतीची खूप सुंदर आहे आणि डेकोरेशन पण खूप छान करतात. तर जाऊया थोडीशी गर्दी आहे, जास्त नाही गर्दी, दर्शन घेऊन पुढे गेलो होतो. तर किती छान डेकोरेशन केलेलं आहे आणि गणपतीची मूर्ती खूप सुंदर आहे आणि छान डेकोरेशन पण करतात दरवर्षी. 26 एप्रिलला असतो हा वर्धापन दिवस. हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आहे 1 मे. आज आम्ही जाणार आहोत पिकुळ्याला. तिथे कार्यक्रम आहे एक शाळेचा. तर तिथे जाणार आहोत आणि तिथूनच मंदिरात पण जायचं आहे. तर तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवते आज पिकुळ्याचं मंदिर वगैरे. आता आम्ही आलो इकडे मंदिराकडे. दुपार झाली आहे आणि खूप ऊन लागतं आहे. तर मंदिराकडे कोणी नाही आहे. तर आम्ही इथे फक्त नमस्कार करणार आणि आता जाणार आहोत कारण खूप लेट झालेला आहे. तर आता अगोदर देवीला नमस्कार करूया. चप्पल बाहेर ठेवायची, चप्पल नको येऊ याची. पेट्रोल बघायचं, हे बघायचं. सांग ना अजिंक्य, आज जाऊया आपण. लेट झालंय आपल्याला. हे बघायचं, ते बघायचं. नको ते काय पण करत असतो. मंदिराकडे दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आत्याकडे आलो आहे आणि आत्याच्या घरात बाजूलाच बघा किती आबोलीची झाडं लावली आणि फुलं खूप सुंदर फुललेली आहेत. ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे काम करण्याची संधी अनेक सामाजिक संस्था, अखिल भारतीय नाट्य परिषद, सावंतवाडी संस्थान, मराठा समाज, पीपल एज्युकेशन सोसायटी, शिवस्मृती हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन. आज आहे 2 तारीख आणि आज आम्ही आलो इकडे केरीला आणि आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे त्यांच्या, कारण नवीन मंदिर बांधलेलं आहे. बरंचसं बांधकाम नवीन केलेलं आहे, ते बघण्यासाठी चाललो आहे मंदिराकडे. अरे अगरबत्ती झाली, थांब.
इथे छान असं मंदिराचं बांधकाम केलेलं आहे, पण आज शनिवार आहे आणि मंदिराचे गेट सगळे बंद आहेत. रविवारचे उघडे असतात. तर आम्हाला आतमध्ये काही जाता नाही आलं, बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं. आणि खूप छान बांधकाम केलेलं आहे बघा, बघू शकता तुम्ही. इथे बाहेरूनच मी दाखवते. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू. मधलं झाड वेगळं आहे ते कसलं, हे कडेने आहेत.